नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. तोंडाला चव नसणं हे सिम्पटम आपण सर्वांनी तापामध्ये कधी ना कधी अनुभवलेलं असतं. पण ताप उतरला की आपोआप तोंडाची गेलेली चव परत येते. ताप बरा झाल्याची ती एक प्रकारची ग्वाही सुद्धा असते. पण कोणतंही आजारपण नसताना, ताप नसताना जेव्हा तोंडाची चव जाते तेव्हा ते खूप अडचणीचं ठरतं. बऱ्याचदा लोक असंही सांगतात की डॉक्टर, भूक लागते पण खाण्यासाठी ताटावर बसलं की तोंडातला घास गिळवत नाही, खावंसच वाटत नाही. यातूनच मग पुढे वजन कमी होणं, अशक्तपणा जाणवणं अशी तक्रारी सुरू होतात. आयुर्वेदानुसार शरीरस्थ अग्नी मंदावल्यामुळे, आमदोष वाढल्यामुळे, जिभेतील बोधक कफातील बिघाडामुळे तोंडाची चव कमी होत असते. बऱ्याचदा अपचनामध्ये अजून नवीन अन्नाची भर पडू नये यासाठी शरीराने केलेली ती एक प्रकारची योजनाही असते. म्हणून भूक नसताना जबरदस्तीने खाणं हे टाळणंच श्रेयस्कर होय. पण त्यातल्या त्यात भोकराच्या कच्च्या फळांपासून बनवलेली ही एक रेमेडी उपयोगी पडू शकते. यासाठी कच्ची भोकराची फळं घ्यावीत. जितकी फळं असतील साधारण तितकंच मीठ या रेमेडीत लागतं. भोकराचं देठ हाताने काढून घ्यावं. आता सुरीच्या मदतीने देठाजवळील भागाला चीर द्यावी आणि थोडंसं मीठ लावलेल्या बोटाच्या मदतीने आतील बी काढून घ्यावी. बोटाला मीठ लावायचं कारण म्हणजे भोकर हे फळ अतिशय चिकट असतं. हाताला मीठ असलं की त्यामुळे आतली बी काढणं सोपं जातं. अशा प्रकारे सगळ्या फळांमधल्या बिया काढून घ्याव्यात आणि एका बरणीमध्ये ही फळं आणि मीठ एकत्र करून मुरण्यासाठी ठेवून द्यावी. साधारण 1 महिन्यानंतर फळं छान मुरल्याची खात्री करून घेतली की तयार झाली आपली खारवलेल्या भोकराची रेमेडी तयार. तापानंतर, जुलाबानंतर किंवा इतर कोणत्याही कारणाने तोंडाला चव नसेल तर खारवलेलं एखादं दुसरं भोकर चघळून खाण्याचा उपयोग होतो. आयुर्वेदानुसार खारवलेली भोकरं त्रिदोष शामक असतात आणि त्यामुळे कोणत्याही आजारात खाता येतात. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.